परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवला। मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ती मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली। तोवरती त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं स्पष्ट केलंय। 15 ऑगस्ट नंतर परिवहन मंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। तर रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळातील सदस्य हाजी अशरफ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। 1 वर्षात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चांगली मराठी बोलतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। कि रिक्शा चालक और टैक्सी चालक की सारी परेशानी सीएम साहब के सामने हमने रखी और कहा कि जुजबी मराठी 100% हम सीखेंगे। हमको 1 साल की मोहलत दो। ताई बसा, आई बसा, मामा बसा, माझ्याकडे सुट्टे आए, ये मराठी जो जितनी ज़रूरत की मराठी है वो 100% मेरा रिक्शा चालक टैक्सी चालक सीखेगा। 1 साल के अंदर हम लोग अच्छी मराठी सीखेंगे, अच्छी मराठी बोलेंगे। एक भी व्यक्ति जुजबी नहीं, अच्छी सुंदर मराठी आम्ही बोलू आणि या परिसरामध्ये जे लोक मराठीचं राजकारण करतात त्यांचं राजकारण आज संपलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या विषयावरील सायबर जनजागृती करणारा लघुपट ऑपरेशन 1930 आणि महाराष्ट्र सायबर अँथमचं अनावरण झालं। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कॉमेडियन समय रैनाचा सत्कार करण्यात आला। समय रैनाच्या फटकेबाजीनं मुख्यमंत्री फडणवीसांना देखील हसू अनावर झालं। सायबर सेलचं कौतुक करताना समय रैनानं जोरदार फटकेबाजी केली। महाराष्ट्र सायबर आणि माझं नातं अनेक वर्षांपासून आहे। आज पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस सकाळी एका कॉमेडियनच्या घरी गेले आणि त्याला घेऊन आले, पण यावेळी सत्कार करण्यात आला। समयची ही प्रतिक्रिया ऐकून सर्वांना हसू अनावर झालं। महाराष्ट्र साइबर और मेरा रिश्ता बहुत टाइम से चलता आ रहा है एंड 1930 इज रियली अ ग्रेट नंबर सर। मैंने तो सेव किया है क्योंकि कई बार मुझे वहीं से कॉल आ जाता है। बहुत ज़्यादा एक्टिव है महाराष्ट्र साइबर, आई कैन टेल यू दिस फॉर श्योर। चाहे आप यूएस में हो, चाहे आप इंडिया में हो, दे विल कैच यू एंड या इट्स ब्रिलियंट थिंग। एंड आज पहली बार हुआ है कि साइबर सेल का ऑफिसर एक कॉमेडियन के घर गया, सुबह उसे घर से उठाया और इस बार फेलिसिटेशन हुआ है। सो थैंक यू सो मच बोला, थैंक यू सो मच। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी काल मुंबईमध्ये आंदोलन केलं। मंत्र्यांच्या बंगल्याचा लिलाव करणार आहोत अशी हाक त्यांनी दिली होती। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। झाडावरती चढून आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी झाडाभोवती देखील बंदोबस्त लावला होता। रविकांत तुपकरांना पोलिसांनी त्यानंतर ताब्यात घेतलं। जे भरतायत नियमित त्यांना देखील मोबदला देण्यात येणार आहे। अडचण काय आहे?
मोबदला देणार नाही, 50,000 रुपये देणार. 50,000 रुपयाची रक्कम फार कमी होते. आमचं म्हणणं आहे कमीत कमी 2 लाख रुपयाचं अनुदान या थकीत शेतकऱ्यांना तुम्ही दिलं, तशा पद्धतीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयाचं अनुदान द्या, अशी आमची मागणी आहे. शक्तीपीठ महामार्गाला 1 लाख कोटी रुपये तुम्ही कुठून आणणार आहे? तुम्ही वाढवणच्या बंदराला पैसे कुठून दिले? मग आमदारांचे पगार थांबले का? सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून? मंत्र्यांच्या सुविधा थांबल्या का? प्रश्न असा आहे की जे नियमित भरतायत उद्या ते पण नियमित भरणार नाही. एकूणच बँकांची परिस्थिती ही वाईट आहे. अनेक प्रश्न तुम्ही जे मागण्या म्हणताय ते आता ताई असं तुम्हाला नाही वाटत का? वाटत नाही. थकीत शेतकऱ्यांना जर 2 लाख रुपये आपण देऊ शकतो तर रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यांना पण 2 लाख रुपये दिलं पाहिजे. त्याचा बोजा सरकारवर फार पडत नाही. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला अनुदान पाहिजे. आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही काही नक्षलवादी दहशतवादी नाही आहोत. लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. संविधानिक मार्गाने आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. धनगर नेते अर्जुन महानर यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भामध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या या आंदोलनाला हजारो मेंढपाळांनी पाठिंबा देत उपोषण मंडपामध्ये एकच गर्दी केली. स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध होणाऱ्या वनक्षेत्रामध्ये चराईची परवानगी देण्याचे निर्देश द्यावे. सर्व जिल्ह्यांमध्ये मेंढी चराईसाठी उपलब्ध असलेले वनक्षेत्र गायनात ई क्लास झुडपी आणि पडीक जमीन तात्काळ निश्चित करून त्याची तालुकानिहाय यादी जाहीर करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये तयार होणाऱ्या महाप्रसादावरती अन्न आणि औषध प्रशासन म्हणजे FDA कारवाई करणार आहे. याकडे लक्ष देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध सार्वजनिक उत्सवाच्या ठिकाणी तयार होणाऱ्या महाप्रसादावरती कारवाई होण्याची शक्यता मुंबई प्रेस क्लबच्या वार्तालापात नुकतीच बोलून दाखवली होती आणि त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये महाप्रसादाचा मुद्दा प्रामुख्यानं मांडण्यात आलाय. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समितीमध्ये ही बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडली. भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीमध्ये झालेली दुर्घटना आणि माझगावचा मोरयाच्या आगमन मिरवणुकीवरती अंडी फेकल्याचा प्रकार या मुद्द्यांवरती देखील बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश दहिबावकर आणि अखिल भारतीय सार्वजनिक उत्सव समितीचे हितेश जाधव यांच्यासह अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थिती लावली. जे माझगावमध्ये जो प्रकार घडला, जे अंडफेक, या विषयांवर चर्चा करण्यात आली. आज सरकारने आम्हाला आश्वासन दिले की ज्यांनी कुणी हे कृत्य केलंय त्या कृत्य आम्ही त्या माणसाला सोडणार नाही, त्याच्यावर 100% आम्ही कारवाई करणार. आणि विशेष म्हणजे गणेश उत्सवाला लागणारं जे काय पाठबळ आहे सरकार म्हणून ते 100% सरकारच्या बाजूने मंडळांना आणि मूर्तिकारांना देण्यात येईल असं आश्वासन आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोन्ही मंत्र्यांनी आज आम्हाला दिलं. परिस्थिती अशी झाली आहे, जर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही नॉर्म दिले तर काही मंडळं त्याच्या ह्याच्यामधले आपल्या विभागातले काही स्त्रिया महिला एकत्र होऊन हा महाप्रसाद तयार करत असतात. त्या बाबतीत तुम्ही काय करणार? तर मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं आहे की कोणत्याही परिस्थितीत असं काय कारवाई होईल मंडळांवर किंवा त्या ह्याच्यावर, तर तसं हे होणार नाही. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील गुंदवली ते आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो 7A मार्गिकेच्या कामाच्या उंचीवरून अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हे काम वाया जाण्याची शक्यता आहे. तब्बल 260 कोटींचं काम वाया जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ओरड वायरमुळे उंचीची मर्यादा ओलांडली जाते आणि त्यामुळे या सगळ्यावरती MMRDA नेमका काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. या सगळ्यांमध्ये जनरल कन्सल्टंट कंपनीनं या सगळ्या परवानग्या घेणं आणि उंची संदर्भातला सर्व्हे करणं अपेक्षित होतं. मात्र जनरल कन्सल्टंट कंपनीनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या मेट्रो लाईनवरील झालेल्या कामाचं पाडकान करावं अशी शक्यता आहे. सध्या मी अंधेरी इथे आहे आणि अंधेरीतल्या मेट्रो मार्गिका 7A काम सुरू आहे आणि हे काम गुंदवलीपासून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान ही मेट्रो मार्गिका असणार आहे. मात्र या मेट्रो मार्गिकेमध्ये अडथळा निर्माण झालेला आहे तो होयाची यंत्रणेच्या हाईटचा. कारण विमानतळाचा हा सगळा मार्ग आहे आणि विमानतळाचा मार्ग असल्यामुळे काही ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्यामुळे OH ची यंत्रणा म्हणजे ओव्हरहेड इक्विपमेंट
यंत्रणेची जी उंचीची मर्यादा आहे ती घालून दिलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा मार्ग तयार होत असताना आतापर्यंत साधारणपणे 200 ते 250 कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि मग ते पैसे वाया जाणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे. OATच्या या सगळ्या यंत्रणेच्या उंचीच्या मर्यादेमुळे अनेक अडचणी या मार्गाचं काम पूर्ण करताना, या प्रकल्पाचं काम पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. वेदांतने, ABP माझा, मुंबई. ठाण्यातील शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या गावदेवी मार्केटचं नूतनीकरण अवघ्या 60 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलेलं असून गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मार्केटचं लोकार्पण करण्यात आलं. 21 मे रोजी लागलेल्या आगीमध्ये मार्केट पूर्णपणे जळून खाक झालं होतं. नव्या इमारतीमध्ये आधुनिक फायर अलार्म, CCTV आणि अद्ययावत विद्युत यंत्रणा बसवण्यात आली आहे. आग विझवताना प्राण गमावलेल्या अग्निशमक जवान सागर शिंदे आणि काळू गाडेकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तर दोन्ही जवानांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. कल्याणच्या श्री मलंग रोड परिसरामध्ये नांदिवली इथं नारळी पौर्णिमा उत्साहामध्ये आणि पारंपरिक वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. या निमित्तानं काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीनं परिसरातील नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला होता. ढोल ताशांच्या गजरात आणि वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. या सोहळ्यातून कोळी समाजाची संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडतं आणि नारळी पौर्णिमेच्या उत्सवामुळे नांदिवली परिसरामध्ये दिवसभर चैतन्यमय वातावरण निर्माण झालं होतं. मुंबईच्या अमानताने गुजरातला जाऊन शिवमालाला राखी बांधली आहे. माणुसकीचा अनोखा संदेश देणारं हे रक्षाबंधन यंदा सलग दुसऱ्या वर्षी साजरं झालं. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी अमानताला 11,000 वोल्टचा विजेचा धक्का बसला होता. या दुर्घटनेमध्ये तिचा हात गमवावा लागला आणि त्यानंतर गुजरातमधील वलसाडच्या 9 वर्षीय रिया मिस्त्रीच्या कुटुंबियांनी अवयव दानाचा निर्णय घेतला आणि रियाचा हात अमानताला मिळाला. तेव्हापासून अमानतानं रियाच्या भावाला याच हातानं राखी बांधण्याचा संकल्प केलाय. सिंधुदुर्गच्या ओरोस इथं नारळी पौर्णिमेनिमित्त नदीपात्रामध्ये सोडलेले नारळ वेचण्याच्या नादामध्ये एक युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पीठ ढवळ नदीपात्रामध्ये नारळ वेचण्यासाठी युवकानं पाण्यात उडी घेतली आणि तो प्रवाहासोबत वाहून गेला. संबंधित युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच NDRFच्या पथकानं नदीपात्रामध्ये शोधमोहीम राबवली. मात्र रात्रीच्या अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यामध्ये आलेली असून सकाळी पुन्हा एकदा हे शोधकार्य सुरू केलं जाणार आहे. नाशिकच्या लासलगावमधून बफर स्टॉकमधील कांदा घेऊन जाणारी कांदा एक्सप्रेस तब्बल 31 तास उशिरानं रवाना झाली आहे. NCCF आणि केंद्रीय वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांमधील असमन्वय आणि साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणावरती सडल्यामुळे या अडचणी निर्माण आल्या आणि त्यामुळे लोडिंगला विलंब झाला. रेल्वेच्या नियमानुसार प्रति बॉक्स प्रति तास 150 रुपये विलंब शुल्क आकारलं जातं आणि त्यानुसार संबंधित यंत्रणेला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड भरावा लागणार आहे. मंत्री नितेश राणे गेल्या 14 वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोदी एक्सप्रेस कोकणवासियांसाठी सोडतात आणि याही वर्षी कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवासाठी मोदी एक्सप्रेस 9 आणि 11 सप्टेंबरला दादर रेल्वे स्थानकावरून सकाळी 10:30 वाजता सुटणार आहे. ही मोदी एक्सप्रेस मुंबईहून सुटून रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली मार्गे सावंतवाडीला थांबेल. या प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये खाण्यापिण्याची, प्रवासाची सर्व व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यांना या ट्रेननं प्रवास करायचा आहे त्यांनी 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या दरम्यान आपल्या भागातील भाजपचे मंडल अध्यक्ष किंवा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून तिकीट बुक करावी अशी विनंती मंत्री नितेश राणेंनी केली आहे. या वर्षी परत एकदा आमची मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. या महिन्याच्या सप्टेंबरच्या 9 आणि 11 तारखेला दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 14 वरून सकाळी 10:30 वाजता घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेली आहे. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सहाय्यक आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह गणपती आगमन विसर्जन मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. करी रोड, नामजोशी मार्ग यावरती जाऊन त्यांनी मार्गातील अडथळे, स्पीड ब्रेकर यांच्या उपाययोजना आणि नियोजनाचा आढावा घेतला.
रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे पुलाची पाहणी केली. नागोठण्यातील हा पूल धोकादायक झालाय. गणेशोत्सवादरम्यान नागोठण्यामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ही पाहणी करण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवावी अशा सूचना गोगावलेंनी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना दिल्या. गोगावले यांच्यासोबत जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक अंचल दलाल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी त्याचबरोबर अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती पुन्हा एकदा एका उड्डाण पुलावरती मोठं भगदाड पडलंय. गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवरती मनोर इथं वैतरणा नदीवरच्या उड्डाण पुलाला भगदाड पडलं आणि त्यामुळे या मार्गावरची पुन्हा एकदा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या अच्छाड ते दहिसर पर्यंतचा महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी गेल्या वर्षी 620 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. पण त्यानंतर देखील या मार्गावरच्या उड्डाणपुलावरती भगदाड पडत असल्यानं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. त्या राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश जो ब्रिज आहे तो त्या दुर्वेश ब्रिजवरची मधली लाईन आहे, मधली जी लेन आहे त्याच्यामध्ये तो जुना ब्रिज आहे त्याच्यावरती एक भगदाड पडलेला आहे. त्याबाबत प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपण आता त्या रस्त्यातून जाणारी वाहतूक आपण बंद केलेली आहे. पर्यायी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि ती वाहतूक आपण तातडीने बंद केलेली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि हायवे ट्रॅफिक यांना देखील कळवलेलं आहे. आपण सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहोत. पालघरच्या डहाणू तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकताच कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सारणी उर्से ऐना रस्त्याला मोठं भगदाड पडलंय. निकावलीजवळ अचानक रस्ता खचल्यामुळे या भगदाडामध्ये ठेकेदार कंपनीचाच ट्रक अडकला. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळेच रस्ता खचल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय. या कामाची तातडीनं चौकशी करून दोषी ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर आता भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यामध्ये होणार आहे. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिवसभर ही बैठक पार पडेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. भाजपचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, विविध प्रकोष्ठ आणि आघाड्यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तर पक्षाची आगामी वाटचाल, संघटनात्मक बांधणी आणि राजकीय रणनीतीवरती बैठकीमध्ये चर्चा होणार असून विविध पक्षीय ठराव देखील मांडले जाणार आहेत. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. ऐन सणासुदीमध्ये पोलिसांना ध्वनी प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकरमुळे पोलिसांना त्रास होत असतो हे लक्षात घेत पुण्यातील ज्येष्ठ महिला पुढे सरसावल्यात. या महिलांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना भेट दिली आणि पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांची एका सामाजिक संस्थेमध्ये काम करणाऱ्या 3 ज्येष्ठ नागरिक महिलांनी भेट घेतली तेव्हा त्यांना इयर लंग्स देण्यात आले. भिवंडी तालुक्यातील आमने लोणाड इथं मार्गावरती खड्ड्यांच्या प्रश्नांमुळे मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती खड्डेमय रस्त्यामुळे गणरायाची मिरवणूक आणि मूर्ती वाहतुकीत अडचण येत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाप्पा सुस्थितीमध्ये घरी आला नाही तर 5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये करू असा थेट इशारा मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी यांनी दिलाय. 4 कोटी खर्च करून देखील रस्ता पुन्हा खड्ड्यामध्ये गेल्यामुळे मनसेनं रास्ता रोको आंदोलन करत दुरुस्ती आणि खर्चाच्या चौकशीची मागणी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील भंडांगा गावामध्ये दारूबंदीसाठी हजारो ग्रामस्थ रस्त्यावरती उतरले. ग्रामपंचायत कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला, तरुण, विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. गावात अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी घोषणाबाजी करत पुढे अवैध विक्री दिसल्यास कडक कारवाईचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. पुण्याच्या पिंपरीमध्ये पुन्हा हुंडाबळीचं प्रकरण उघडकीस आलंय. वाकड परिसरामध्ये शिल्पा गवारे या विवाहितेनं आत्महत्या केली आहे. माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा भाग म्हणून पती आणि सासरच्या मंडळाकडून मारहाण होत असल्याची तक्रार तिच्या भावानं केली आहे. या तक्रारीनंतर वाकड पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल करत 4घांना अटक केली आहे. बीडच्या केज रुग्णालयामध्ये अत्याचार
पीडित अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीबाबत आरोग्य प्रशासनाचा संतापजनक कारभार समोर आलाय. 25 ऑगस्ट रोजी पीडितेला तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र महिला डॉक्टर उपलब्ध नाही असा शेरा मारत तिला थेट 35 किलोमीटर दूर आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. विशेष म्हणजे महिला डॉक्टर उपलब्ध नसेल तर इतर ठिकाणाहून डॉक्टर बोलावण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची होती. मात्र ती पार न पाडता पीडितेला आणि महिला पोलिसांना अक्षरशः हेलपाटे मारायला लावल्याचं समोर आलंय. आंबेजोगाईला जाण्यात येण्यात 1.5 ते 2 तास, त्यानंतर तपासणीचा वेळ, यामध्ये संपूर्ण दिवस वाया गेला. अत्याचार झालेल्या पीडितेला तातडीची मदत देण्याऐवजी आरोग्य प्रशासनानं अशी टाळाटाळ का केली असा संतप्त सवाल विचारला जातोय. त्याचबरोबर केज रुग्णालयाच्या कारभारावरती देखील संताप व्यक्त होतोय. सातारा शहरामध्ये भर रस्त्यात महिलांसोबत आणि अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य करणाऱ्या विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. पोवई नाका परिसरामध्ये एका खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढून रस्त्यावरती महिलांसोबत गैरकृत्य करणारा विनोद मोहन कामटे या आरोपीला डीबी पथकानं 60 सीसीटीव्ही फुटेज तपासून सैदापूरमधून जेरबंद केलंय. पुण्यातील वारजे माळवाडीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रावणात दारू पिऊन मटण कालवण मागितल्याच्या वादातून वडिलांनी 30 वर्षीय मुलाची हत्या केली आहे. महेश भागवत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. 24 ऑगस्टच्या रात्री दारू पिऊन घरी आल्यावरती त्यानं मांसाहार मागितला. श्रावण सुरू असल्यामुळे घरात नकार दिल्यावरती वाद झाला आणि वडील भागवत गायकवाड यांनी त्याच्या डोक्यावरती आणि तोंडावरती मारहाण केली. यामध्ये महेशचा मृत्यू झालाय. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आई पार्वती गायकवाड हिला देखील अटक झाली आहे. वारजे पोलीस अधिक तपास करतायत. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरामध्ये चाकू त्याचबरोबर बेसबॉल बॅट हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झालाय. मेघवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळात अटक केली आहे. जोगेश्वरी पूर्वेतील ईदगाह मैदानामध्ये दहशत माजवणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी चाप लावलाय. जुन्या वादातून फिर्यादी आणि त्याच्या बहिणीला रस्त्यामध्ये अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. तर अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही घटना 19 ऑगस्टच्या रात्री घडली. यावेळी गुन्हा दाखल होताच आरोपीनं नाव आणि ओळख लपवून पोलिसांना गुंगारा दिला. आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मेघवाडी पोलिसांनी सापळा रचून 23 ऑगस्टला प्रेमनगर परिसरामधून त्याला अटक केली आहे. बदलापूर पोलिसांनंतर अंबरनाथ पोलिसांनी अंबरनाथच्या भगतसिंग नगर इथल्या ड्रग्ज माफियांविरोधामध्ये कारवाई करत 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. आता त्यानंतर ड्रग्ज माफियांचे अनधिकृत घरं त्याचबरोबर अड्डे पोलिसांच्या रडारवरती आलेत. ड्रग्ज माफियांची घरं अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी नगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगर आणि सिद्धार्थ नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती सर्रासपणे अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप समोर आला आणि यामध्ये पोलिसांनी कारवाई देखील केली. दरम्यान आता ड्रग्ज माफियांच्या अनधिकृत घरांवरती बुलडोझर चालवण्याची मागणी पोलिसांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे केली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय. जानेवारी ते जुलै 2026 या 7 महिन्यांमध्ये जिल्ह्यात 215 अपघात झाले. यामध्ये 124 जणांचा मृत्यू झालाय तर 114 जण गंभीर आणि 42 किरकोळ जखमी झाले. अतिवेग, मद्यपान करून वाहन चालवणं, हेल्मेट न घालणं, विरुद्ध दिशेनं गाडी चालवणं आणि झोप हे अपघातांची मुख्य कारण आहेत. विशेषतः दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्यानं मृत्यूचं प्रमाण वाढतंय. अनेक जखमींना कायमचं अपंगत्व आलंय. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत असं आवाहन वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांनी केलंय. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील निमगाव इथं नुकत्याच झालेल्या वावडी महोत्सवातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय. अजितदादांच्या नावानं बनवलेल्या 30 फुटी वावडीला नायलॉन दोराच्या सहाय्यानं हवेत उडवताना वाऱ्याच्या दाबामुळे वावडी उडवणारा तरुणच वावडीसोबत जवळपास 25 ते 30 फूट उंच हवेमध्ये उडाला. सहकाऱ्यांच्या लक्षात येताच तातडीनं वावडी खाली खेचण्यात हा जमिनीवरती तरुण आला आणि अजस्र वावडीसह हवेत तरंगणाऱ्या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आहे. आज रक्षाबंधन आहे, त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी नाशिकच्या बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. यंदा बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध झालेल्या असल्या तरी महागाईचा फटका बहिणींना बसतोय. युद्धजन्य परिस्थितीनंतर महागाई वाढल्यामुळे राख्यांचे दर यंदा जवळपास 30% वाढलेत. तरी देखील महिलांनी उत्साहामध्ये खरेदी केली आहे.